वाटत तर कांदा नाही पण काढावता लागेल, कारण टेम्पो यायला जागा नाही ना, आज भरायचा कांदा पुण्याला. आणि भाऊ म्हणतोय पात धर, मी धरली पात. अरे भाऊ ही पात नाही, तो म्हणतोय काही वाफा दिसतोय त्यो धर. एक वाफा तू धर, एक वाफा मी धरतो, म्हणजे सगळे काढू. कारण गाडी आज टेम्पो आलाच पाहिजे गोण्या भरायच्यात पुण्याला. आणि जर इथं ह्या साईडला जो रस्ता दिसतो ह्याच्यात तर काही बसणार नाही, त्यामुळे हे सगळे काढावंच लागणार. त्यामुळे पटापट काढून घेऊ म्हणलं आणि दुपारी गोण्या भरायच्या. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अक्षय, आपलं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर दुपारी कांदा भरवायला चालू केले. कांदा पटापट भरून घेतला, कारण कांदा भरून शिवून गोण्या परत 3 वाजता लोड करून द्यायचंय. आणि अजून कांदा पण काढायचा आणि कट पण करायचा आहे. मला सगळेच वाढायला लागलेले, बिना कामाचा दिवाण बसलाय तिथं भावा. उठलो काय मग उठावं तर लागणारच. आता घरचं काम म्हणल्यावर करावं तर लागणार, बाहेर तासात बसून राहतो. भरून लोड करून दिला ना, आणि आपण आलो संध्याकाळी विसापूरला, कारण मामाच्या मुलाचा बड्डे होता परशाचा. तर आपण त्याला चॉकलेट घेऊन आलो आपण, आणि त्याचं डेकोरेशन वगैरे पण केलेलं होतं, कारण यायला आपल्याला लेट झालं, कारण काम होतं घरी. आल्यानंतर त्याचा बड्डे वगैरे सेलिब्रेट केला आणि त्याला चॉकलेट वगैरे दिली. त्याचबरोबर त्याच्या बहिणीने पण त्याला चॉकलेट वगैरे आणली होती, केक आणला होता. आणि त्यानंतर बड्डे वगैरे झाला, सेलिब्रेशन वगैरे झालं.